काय राजा जागरू किती थंडी आहे गावाकडे. रात्रीची मी 4 वाजता गावाला पाणी द्यायला गेलो. एवढी थंडी लागे मरणाची, काय सांगून ते कुत्र्याने कुत्रे अंगावर धावते. गावाकडचे कुत्रे. मी गाडी घेऊन चाललो आणि ते गाडीवर अंगावर येऊ राहिले कुत्रे. रात्रीचं दिसतही नाही. डोकर कुत्रे होय तर चल बरं झालं. तेव्हा हे कुत्र राहते मग सांगते त्याला भुकते. कुत्र आहे का कुत्री आहे काय डुकर आहे काय समजतच नाही. अंगावर येते डायरेक्ट धावत पाहत. आणि थंडी लेखा मरणाची, काय सांगा. गव्हाले पाणी देताना बाद इस्त पेटू घायलाय म्हणून. किती थंडी लागते मरणाची, काय समजतच नाही. थंडी काय काय त्या गारठ पडते काय माहिती. हो ना राजा, खरी गोष्ट आहे त्याले. आता मी सोकाळी राहतो ना, आपल्या हरभराची सोकाळी आहे ना. 2 एकर हरभरा केलता ना आपल्या लागवण ना एका जणाचा देवराज भाऊचा. आहे ना, मी पण सोकारी लावणार. रात्रभर सोकारी राहतो. एवढी थंडी आहे काय सांगा. हिरवगार आहे. किती ब्लँकेट, 2-4 ब्लँकेट घ्या का 5-6 ब्लँकेट घ्या अंगावर, काही अर्थ नाही. अंग ब्लँकेटही घेतो म्हटलं तर काही अर्थ नाही ना. थंडी कार हवा लागते. भुळे लागते रात्री रात्री भेव लागते. टिक्की अंधार किट, काय कुत्र दिसत नाही आहे. जिकडे तिकडे पाहिजे अंधारच आहे. काय करायचं, पुरा अंधार किट. बॅटरी फिरवतो म्हटलं इकडे तिकडे तर काही दिसतही नाही. काय कुत्रही दिसत नाही. ते तरी बरं मी 4 वाजता बसून उठतो. थोडस उजेड येते तर फक्त एकच मजा येते मला. आजूबाजूचे सोकारीवाले 4 वाजता येते. एक दूध पिशवी राहते ना, 10 रुपयाची दूध पिशवी नेतो. एवढी मजा येते त्याच्यात चाय प्यायची. काय मजा येते. थंडीगार हवा, चुलीवरचा चाय बापा मजाच मजा. गॅसवरचा चाय काय कसा बनव, चुलीवरचा चाय असा खतरनाक बनते. ठेसदार एकदम लसदार. अद्रक गिद्रक हे ते असं मारून म्हटलं तर चुलीवरचा चाय म्हणजे पेना. आणि त्याच्यावर तर आपल्या पैसे काही पत्ते हेच राहतच नाही. कप पत्त्यात चाय पेन पैशाच्या पाण्यात. अरे बापरे, मी गावाकडे जातो ना, पैशावरची चाय पाण्यावर ज्या चाय येतो ना ते प्यायचीच मजा आला लागला. तरी काय म्हणतो बाकी याच्या गोष्टी, काय याच्या गोष्टीला काय तर त्याच्या गोष्टी वावर आटल्या नाही त्याच्या गोष्टी व्हायच्या. त्याला काय चाललंय म्हटलं चालतं का मग त्याला काय. आता मग आता चाललो तुम्ही अकोल्याला दास मोबाईल आहे म्हणजे लय फेमस चाललाय म्हणजे अकोल्याचा. एखादा घेऊन यावं म्हटलं, एखादा मोबाईल वगैरे सस्ता ऑफर वगैरे देते म्हणजे दास मोबाईल आहे म्हणजे अकोला मध्ये. जाऊन पाहा म्हटलं कसा आहे काय बराबर आहे खोटा म्हणजे काय ऑफर देते का खोटाच बोलायचं काम. जाऊन पाहा म्हटलं. चलशील तर. हा ना राजा, मला यात्रा अकोल्याला. पण मला आता एखादा हेडफोन घ्यायचे होते चांगलेवाले. कोणचे घ्या विचारच करू. बोटचे घ्यावं का सोनीचे घ्यावं. बोटचे काहून, आता माझा मोबाईल आहे बोटचे चांगले वाटते. पण आता कसं स्वस्तात मस्त बाया घ्यावं म्हटलं तर बोटला जन्मून राहिले. बोटचे घे तर जाऊन पाहू म्हटलं. तू चालला जा अकोल्याला तर मी येतो. का दास मोबाईल म्हणतो ना, चल जाऊन पाहू. स्वस्तात मस्त भेटलं पाहिजे. मला वाटत तर नाही दिन म्हणून, पण चल जाऊन तर पाहू. कधी चाललं मग तू. आता अर्धा घंट्यात आहेच काय मूर्तीचा पुरून 1 घंट्याची गाडी आहे. 1 घंट्याला सिटी बसने जायचं आहे. आपल्या एस टीने जातो म्हटलं तर 1 घंटा लागते. आणि ट्रेनने जातो म्हटलं तर 15-20 मिनिटं लागते जास्तीत जास्त. 15-20 मिनिटं अर्धा तास लागतेच म्हणा ट्रेन नाही म्हटलं तरी. मला तर वाटतं एस टीपेक्षा ट्रेनने गेलं ते परवडलं. 20-30 रुपये इथून डायरेक्ट मला वाटते काय 10 रुपयाची का 20 रुपयाची वाटते ना डायरेक्ट अकोल्याची. 20 रुपयात डायरेक्ट अकोला स्टेशन. तिथून 10 रुपये देतो. हे 50 रुपये दिल्यावरच ते परवडते. टेन्शन घ्यायचं काम नाही. लोकलमध्ये सुपरफास्ट मध्ये बसलं तर इथून अकोल्याला थांबतेच ना, टेन्शन आहे ना. चालते म्हटलं मग ठीक आहे. मग कर तू आंघोळ वगैरे कर. आता की मी आंघोळ वगैरे करतो, नाश्ता वाष्टा करू, चालला जाऊ मग. चल ठीक आहे मग. ठीक आहे मग चल मग. मी पण अरे कुठे गेले 2 जण. आताच तर होते. 2 मिनिटं इकडे तिकडे करावं म्हटलं, मान फिरवते चालले जाते. कोणते हे. अरे बापा काय किती खतरनाक पोरं आहे. आता अकोल्याला जायची गोष्ट करू म्हटलं, अकोल्याला जायचं झालं मग मी पण येतो. बाहेर गायब होत आले माझे फटकाट. जाऊ दे, जात नसेल तर जाऊ दे. नाही म्हटलं आपला शांताराम काकाचा विचार होता माझ्या यावेळेस आता वावर करा म्हणून. त्याच्यापाशी 10 एकर आहे ना, तर 5 एकर करावं म्हटलं विचार होता माझ्या. चल तू करतं का आपण जाऊन करू अडीचडी चक्कर. कसं आहे गावात केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या का बापदादांच्या जमिनी करून ठेवला नाही. आता म्हटलं करून टाकू 5 एकर वावर आहे.
अडीच अडीच एकर करू. त्यापाशी 10 ऑलरेडी 10 एकर म्हणा, पण तरी 2.5 एकर करू. 2.5 एकर करशील तर थोडीफार मदत होते म्हणजे. पण माझ्यापाशी काही पैसे पाणी नाही, थोडाफार आहे. तर 2.5 एकरला म्हणजे कसं त्याला ओळखी पाळखीच्या उदार फादार भेटते तर करून घेऊ. हा सांग मग काय विचार काय म्हणते तो. वा म्हणले काय हो म्हणाले काय ते काय प्रॉब्लेम नाही, करून घेऊ ना. पण एवढं आहे का द्यायला पाहिजे त्या माणसानं. तुम्ही माहित नाही का तो माणूस कसा आहे. शांताराम म्हणजे शांताराम होता ना, शांत भाऊ. कसा आहे शांताराम काका तुला माहित नाही का. रुपा रुपा पाहणारा माणूस आहे तो, कुठे बाबा देणारा. तो स्वतः घरी करणारा माणूस आहे. कास्तकार आहे तो एकदम खतरनाक. 20-20 क्विंटल एकरी घेते तो कापूस. आणि काय आपल्याला देणार आहे. तो तर म्हणून नाही ते आला किती मी घेतो म्हणून. माहित नाही का बोली लावते ना, बोली वावरात जर कोणाची वावर घ्यायचं असतं ना विकत, बोली लावते म्हटलं तो. त्याला एवढा वावराचा प्यार आहे वावराचा. 10-15 लाख रुपये कमवते तो वर्षाचे. 100-100 क्विंटल वावर 10-10 एकर काढते तो. 10 एकरा 100-100 क्विंटल कापूस काढते म्हटलं. एकरी 20 क्विंटल. आणि विचार कर 10 एकर किती उराले. हा एकरी म्हणजे कसं म्हणजे 20, 40, 60, 80, 100. 5 एकरात 100 क्विंटल काढते. विचार करा 5 एकरात तुरंत सोयाबीन राहते. म्हणजे ह्या पाळल्यावर ह्या पाळल्यावर दोन्ही पाळल्यावर सेमच टेमाचे होते. म्हणजे एक डुबलं ते राहिलं पाहिजे असं म्हणणं त्या माणसाचं. कुठे देणार आहे तुम्हाला दुसऱ्याचं बाय. मला वाटते दिल तर दे दुसऱ्याचं. शाळेबच्चा घे ना. शाळेला आपण म्हणून शाळेबच्चा वावर जे आहे ना, तो शाळेला दान भेटलेला आहे का जणांना. शाळेने दान दिलं होतं. पाहू आपण जर कोणात त्यांना जर म्हटलं पाहिजे तर मग घेऊन घेऊ आपण. मास्तरले म्हणून पाहू काय म्हणते तर. मास्तरना जर म्हटलं घ्या बा पैसे द्या आणि घेऊन करावं आजच्या या वर्षी, तर मग आपण करू. पाणी घेऊन नाल्याचा आहेच, पाण्याचा काही कमतरता नाहीच. कारण की त्याच्या बाजूनं शाळेच्या बाजूनं नाला भरपूर मोठा म्हणजे वाईट आहे, नद आहे ना. तर त्याच्यात मी करूनच घेऊ. नद नाला एक समजा सरल्यासारखा आहे तो. पाणी प्यायचं काम नाही आपल्याला, फक्त एवढं आहे. चालते मग पाय तुम्ही काय करायचं. तुम्ही चल जातो आता. 7 मिनिटाचा व्हिडिओ झाला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा बरं मित्रांनो. व्हिडिओ पाहता पण तुम्ही लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नाही करत. चला भेटू आता नेक्स्ट पार्ट मध्ये. ठीक आहे, धन्यवाद. अरे एवढा बारीक काय पाहू राहिला म्हटलं. इथं काय आहेच तर नाही आहे डेपो मध्ये. काय आहे काहीच तर नाही. 2-4 गाड्या आहेत राजा, काहीच तर नाही डेपो मध्ये. काय पाहू का राहिला म्हटलं एवढा बारीक. कोणापाशी काहीच तर नाही ना. मोबाईल आहे ना काय. चल बाय खांद्यावर ह्याच्यावर हात देऊन बसले उभे आहे सर्वजण. इथं काही मजा नाही. चल रेल्वे स्टेशनवर पाहू. अकोल्यात जा लागन. इथं काहीच नाही ना. हात मारण्यात जागतं काय, मार खायचं काम आहे. कोणाला दिसलं तर रुपया राहणार नाही लोकांपाशी. चल तिकडे जाऊन पाहू. मामाने काय सांगितलं आपल्याला, शांत दिमाखात बारीक पाहायचं कोणापाशी काय, कोणापाशी अंगठी किती घातली, काय घातलंय. तर बारीक पाहिलं ना सर्व समजते म्हणजे कोणापाशी काय. म्हणून मी पाहू राहिलो, निहारू राहिलो कोणापाशी पैसे दिसते का काय. लोक कसे आहे दिसते तसे नाही आहे. लोक आता साजे हुशार झाले. बँकेत काय म्हणते बा सर्व ऑनलाईन पैसे ठेवले. फोन पे, गुगल पे, पेटीएम. आता लोक हुशार झालेले. खिशात कमी पण मोबाईल मध्ये जास्त. तर मी लोकांचं शांत दिमागात पाहू राहिलो पैसे कुठे ठेवले बाय लोकांना. काही नाही काही 75% लोक हुशार झाले, पण 25% तर तरी काही नाही काही आहेच आपल्यासारखे. तर तेच पाहू राहिलं कोणी आणले का 10-12 हजाराचा बंडल, तर तेच महाराजा विचार आहे माझ्या. पाय 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 दिसलं का ते 2 पोरं. तिथं कसं खिशाला हात लावू सर राहिले दिसतंय का. ते पण ते पाठीमागं आहे ना, ते दिसत त्या पोळीच्या बाई आहे ना, ती बाई हिरव्या साडीवाली बाई. तिच्या पाठीमागे 2 पोरं उभे. बहुतेक कुठेतरी चालले ते किंवा आले. ते त्याच्या खिशात काहीतरी चांगला माल दिसूच राहिला. तू काय करतो मग अंदाजानं. हे कोणत्या आपल्या गाडीत जाणार आहे, त्या गाडीत जावं लागेल आपल्याला. 100% सांगतो या दोघांच्या खिशात आहेच. 100% सांगू शकतो मी. नाही तर 10-15 हजार रुपये 100% आहे. कारण ते तसे ठेवूच राहिले ना पाय 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 खिशात हात टाकला जाईल. इकडला तिकडे, तिकडला इकडे, बारीक करू राहिला तो. लक्षही ठेवू राहिला कोण आहे का जवळपास. चालतं का तू म्हणतो राजा. मला तर नाही वाटत, कारण की ते पोरगाला काय हुशार दिसाले ना, चेहऱ्याने हुशार दिसाले असे तसे. पण तू म्हणतो चल जाऊन तर पाहून, जर असलं तर चांगली किस्मत, नाही तर मार खायचं काम नको आणजो.
माझा विचार असा म्हणते बा गर्दीत घुसायला लागले तेव्हाच आपण पाठीमागच भचकन घुसून त्याचे काय जे खिस्सा फाडून पैसे मोकळे करून घेऊ. असले तर नसल्या तर दोघं जण मार खाऊ शांत दिमागात घरी जाऊन चालले जाऊ. ऐक ना रे माया, तू टेन्शन नको घेऊ. हाय म्हणजे हाय.